योगेश कदम यांच्या पैशाचं शहाणपण या पुस्तकाचं प्रकाशन झालं. सिक्कीमचे नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात का राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून. नीटमध्ये मिठाचा खडा टाकून प्रचंड अन्याय केला जातोय. केंद्र सरकार आणि यंत्रणांनी याची पाळेमुळं खणून काढली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. गोहत्येविरोधात कठोर कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाचं भाजपचे नेते संजय केनेकर यांनी स्वागत केलं. पुण्यामध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी पवार गटानं आंदोलन केलंय. महागाई, इंधन दरवाढ आणि नीट पेपर फुटी प्रकरणी विरोधामध्ये पवार गटानं कॉक्रोच आंदोलन केलेलं आहे. आंबेनळी घाटातील अपघाताला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला. घाटातील अपुरी सुरक्षा व्यवस्था, रखडलेल्या कामांमुळे सातत्यानं होणारे अपघात हे असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे, असंही सांगण्यात आलंय. राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडे यांच्या राजीनाम्याची पक्षातूनच मागणी करण्यात आल्याची माहिती मिळते. मात्र अशी कोणतीही माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत आली नाही, अशी प्रतिक्रिया नायकवडे यांनी केली आहे. बारामतीमध्ये पवार गटाच्या वतीनं पदाधिकारी आणि कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळाव्याला योगेंद्र पवारांनी मार्गदर्शन केलं. पुणे सोलापूर आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा भक्कम पाया रचला. 10 वर्षांमध्ये देशाचा जीडीपी तिप्पट झालाय. 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. गळाभेटीच्या बहाण्यानं शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास मस्केंवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. संभाजीनगर बाबा पेट्रोल पंपाजवळती ही घटना घडली. आरोपी राम बोडखेवरती क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबादास मस्केंवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुण्यामध्ये पावसाचं पाणी तुंबल्यानं शिवसैनिक आक्रमक झाले. प्रशासनाच्या कारभारावरती शिवसेनेनं जाब विचारलाय. नवीन घोटाळा झाल्याचाही शिवसेनेनं आरोप केलाय. प्रमोद जठारांच्या विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. केवळ आंबा, काजू आणि पर्यटनावरती कोकणाची अर्थव्यवस्था मर्यादित राहू शकत नाही. या व्यवसायातून एखादं कुटुंब विकसित होईल, संपूर्ण कोकण नाही, असं वक्तव्य जठार यांनी केलं. नागपूर शहरामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयावरती काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सुद्धा काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी दिलेला आहे. आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्ट मधून. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या ग्रंथाचं प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये प्रकाशन झालं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालं. या ग्रंथामध्ये मोदी सरकारच्या 12 वर्षातील कारकिर्दीवरती प्रकाश टाकण्यात आला. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या